नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनलमध्ये। तर बघा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा चॅप्टर पाहणार आहोत। तर बघा मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेसिक माहिती पाहिलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि तो कसा लिहितात कसा वाचतात ते पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण पाहणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांक। तर बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आता आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। अपूर्णांक म्हणजे अपूर्ण असलेला अंक, जो अंक अपूर्ण आहे, जो पूर्ण नाहीये। आणि पूर्णांकयुक्त आणि पूर्णांक संख्या म्हणजे कोणती? आपण म्हणतो 1 2 3 4 5 अशा सर्व संख्या यांना आपण पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असे म्हणतो। तर आज आपण नेमकं पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं ते पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते। समजा 3 पेरू आहेत, हे 3 पेरू आहेत आणि हे 3 पेरू आपल्याला दोघांना वाटायचे। हे 3 पेरू आहेत आणि दोघांना आपल्याला समान वाटायचे आहेत। तर ते कसे वाटणार? आपण एकाला 2 आणि एकाला 1 देऊन चालणार नाही आपल्याला। आपल्याला हे 3 पेरू दोघांना समान वाटायचे। तर मग काय केलं पाहिजे आपण? तर बघा आपण काय करू शकतो। आता हे 3 पेरू आहेत, यापैकी 2 पेरू जे आहेत ते याला 1 आणि याला 1 देऊ शकतो। एक एक पेरू याला आपण दिला। आता हा जो एक उरतो, हे जे 2 पेरू आहेत ते याला 1 दिला आणि याला 1 दिला। समजा एक ए नावाचा मुलगा आहे आणि बी नावाचा मुलगा आहे। ए नावाच्या मुलाला आपण 1 पेरू दिला आणि बी नावाच्या मुलाला आपण 1 पेरू दिला। तर आता हा जो पेरू आहे तो त्या दोघांना समान वाटून द्यायचा आहे। तर कसा द्यायचा? आपण याचा आपण अर्धा समान भाग करू शकतो। मग त्यातला अर्धा भाग आपण याला देऊ शकतो आणि अर्धा भाग आपण याला देऊ शकतो, बरोबर? बघा दोघांना पण आपण समान वाटले। तर आता याचं लेखन कसं करायचं असतं? बघा हा जो 1 आहे तो 1 इथं लिहिला मित्रांनो आपण, आणि हा अर्धा आहे। मग अर्ध्याची ओळख आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत। अर्धा कसा लिहायचा असतो? तर अर्धा असा लिहायचा असतो। म्हणजे हा 1 पेरू आहे तो 1 इथं लिहिला आणि हा अर्धा जो आहे तो अर्धा इथं लिहिला। म्हणजे दोघांना आपण अशी समान भाग करून दिलेले आहेत। आणि याचं वाचन कसं करायचं? तर बघा 1.1/2 असे याचं वाचन आपण करू शकतो। कसं करू शकतो? 1 असं याचं लेखन 1.1/2 असं तुम्ही याचं लेखन आणि वाचन सुद्धा करू शकता। आणि याला आपण आपल्या व्यवहारिक भाषेमध्ये काय म्हणतो? तर दीड असे म्हणतो। काय म्हणतो? दीड म्हणतो। बघा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण याला कसे वाचतो? दीड असे वाचतो किंवा दीड म्हणतो। तर बघा तुम्हाला हे समजलं? यालाच म्हणायचं मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक। कारण हा जो 1 आहे तो पूर्ण संख्या आहे, पूर्णांक आहे, आणि हा जो अर्धा आहे तो अपूर्णांक आहे। म्हणून याला काय म्हणतात? पूर्णांकयुक्त अपूर्णांक। ही संख्या आहे पूर्णांक, हा आहे अपूर्णांक, अर्धा आहे। तो 1 नाहीये, अर्धा आहे। म्हणून यालाच म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक। बघा तुम्हाला समजलं? हे 2 पेरू आपण दोघांना कसे वाटले? तर दीड दीड आपण दोघांना समान वाटलेले आहेत। तर आपण 3 पेरू दोघांना समान वाटले आणि त्याचं वाचन आणि लेखन कसं केलं हे तुम्ही पाहिलेलं आहे। आता आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया। बघा तर बघा दुसरं एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण। समजा हा एक गोल आहे, किंवा तुम्ही याला एक भाकरी समजू शकता। तुम्हाला जर असं एक्झाम्पल दिलं तर पटकन समजेल, म्हणून तुम्हाला मी भाकरीचं उदाहरण द्यायला लागले। बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये एक भाकरी खाल्ली आणि तुम्हाला अजून चतकोर भाकरी पाहिजे आहे।
किती पाहिजे आहे? आता ही एक भाकरी आहे आणि यातली चतकोर भाकरी पाहिजे आहे. मग तुमच्या आईने काय केलं? पहिल्यांदा अर्धी भाकरी अशी मोडली आणि परत इकडची अर्धी पण मोडली आणि तुम्हाला काय केलं? हा चतकोर जो भाग आहे तो तुम्हाला दिला आणि हे जे बाकीचं आहे ते आईनं काय केलं? टोपलीमध्ये ठेवून टाकलं. म्हणजे तुम्हाला एक भाकरी आणि चतकोर भाकरी दिली, होय की नाही? एक आणि चतकोर दिली. तर याचं लेखन कसं करायचं? तर याला आपण किती म्हणतो? याचं लेखन बघा, हा एक पूर्ण आहे, हा एक पूर्ण आहे म्हणून इथं एक लिहायचं. त्यानंतर भाकरीचे किती भाग केले होते? दुसऱ्या भाकरीचे किती भाग केले होते मित्रांनो? 4 भाग केले होते आणि त्या 4 भागापैकी आपण एकच भाग घेतला. 4 भागापैकी हा एकच भाग घेतला आणि याचं वाचन आपण कसं करतो? 1.1/4 असं याचं वाचन करतो आणि याला आपण आपल्या व्यवहारी भाषेमध्ये म्हणतो सव्वा. काय म्हणतो? सव्वा असे म्हणतो. म्हणजे मी सव्वा भाकरी खाल्ली असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एक भाकरी आणि ही चतकोर म्हणजे पाव. आपण हे मागील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. हा पाव भाग आहे. एक पूर्ण भाग आणि एक पाव भाग. बघा, एक पाव भाग असं लिहितो मित्रांनो आपण. पाव भागाला 1/4 असं लिहायचं असतं आणि जेव्हा तो सव्वा होतो तेव्हा हा एक पूर्ण आणि हा पाव मिळून सव्वा होतो. समजलं? आता बघा, इथं समजा आपण 2 गोल काढलेले आहेत. 2 गोल काढलेले आहेत मित्रांनो आणि इथं हा पाव भाग आहे. हे 2 भाग आणि हा पाव भाग. तर तुम्हाला आता समजलंच असेल की कसं याचं लेखन करायचं. हे 2 पूर्ण आहेत म्हणून हे 2 इथं लिहायचे आणि हा पाव भाग आहे म्हणून 1/4 लिहायचं. आणि याचं वाचन आपण कसं करतो? 2.1/4 किंवा 2.1/4 आणि यालाच तुम्ही आपल्या व्यवहारी भाषेमध्ये काय म्हणता? 2.25 म्हणता. काय म्हणता? 2.25 असं म्हणता. आता तुम्हाला 3.25 लिहायचं आहे. 3.25 तुम्हाला लिहायचं तर तुम्ही कसं लिहिणार मित्रांनो? एकदम सोपं आहे. पहिल्यांदा 3 लिहायचं, इकडं 1/4 लिहायचं. झाले 3.25 झाले. काय म्हणायचं याला? 3.25 म्हणायचं. असंच तुम्ही या पुढे पण लिहू शकता. 4.25 लिहू शकता, 5.25 लिहू शकता. बघा, 4.25 लिहू शकता, हे 5.25 लिहू शकता, 6.25 लिहू शकता किंवा तुम्हाला 11.15 लिहायचं आहे तर असं लिहू शकता. 12.15 लिहायचं आहे, 12 लिहायचं, 1/4 असं लिहायचं. तुम्ही अशा प्रकारे 2.25 लिहू शकता. 2.25 लिहिताना फक्त 1/4 लिहायचं आणि पहिल्यांदा वाचताना बघा, हे 2.25 म्हणजे हे झालं आणि जो अंक आहे पुढे तो 2 वाचताना असं वाचायचं. इथं पण 2.25 पहिल्यांदा वाचायचं, पुढे कोणता अंक आहे? 3 आहे, मग 3 वाचायचं. 3.25. आता इथं पण पहिल्यांदा 2.25, इथं अंक कोणता आहे? 4 आहे. 4.25, 5.25, 6.25, 11.15, 12.15 अशा प्रकारे तुम्ही याचं वाचन आणि लेखन करू शकता. आता यापुढे आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपण आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहोत. समजा आता तुमच्या घरी 2 ऍपल आहेत. तुमच्या घरी असे 2 ऍपल आहेत आणि हे 2 ऍपल आहेत. तर तुमच्या आईने काय केलं? तुम्हाला पहिल्यांदा हा एक ऍपल दिला, हा एक ऍपल दिला आणि यातला अर्धाच तुम्हाला दिला. यातला अर्धा काय केला? तुम्हाला दिला आणि हा जो अर्धा आहे तो ठेवून टाकला. हा तुम्हाला एक ऍपल दिला आणि हा अर्धा दिला आणि अर्धा ठेवून टाकला. आपण मगाशी हे एक्झाम्पल बघितलेलं आहे पेरूचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आपण ह्याची ओळख बघितलेली आहे मगाशी. तरी पण आणखीन एकदा बघा, हा एक ऍपल आणि हा अर्धा किती झाले? हा एक आणि हा अर्धा.
तर याला काय म्हणायचं मित्रांनो, याचं वाचन कसं करायचं? 1.1/2. 1.1/2 म्हणजे एक ऍपल पूर्ण आहे आणि एक अर्ध आहे, म्हणून अर्ध्याला 1/2 असं लिहितात. आणि त्याला वाचताना आपण आपल्या व्यवहारी भाषेमध्ये काय म्हणतो? दीड असे म्हणतो. हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. याला आपण काय म्हणतो? दीड असे म्हणतो. आता समजा 3 ऍपल आहेत. समजा 3 ऍपल आहेत आणि त्यापैकी तुम्हाला हे 2 ऍपल पूर्ण दिले. हे 2 ऍपल तुम्हाला पूर्ण दिले आणि यातला पुन्हा तुमच्या आईने तुम्हाला अर्धाच दिला आणि हा जो अर्धा आहे तो ठेवून टाकला. तर तुम्ही याचं लेखन आणि वाचन कसं कराल? हे जे 2 आहेत ते पूर्ण आहेत आणि हा जो आहे तो अर्धा आहे. हे 2 पहिल्यांदा आपण ते लिहून घेऊया मित्रांनो. आणि हा अर्धा आहे तो अर्धा कसा लिहायचा? 1/2 असा लिहायचा. बघा, हे जे 2 आहे ते 2 लिहिलं, हा अर्धा आहे तो अर्धा लिहिला. याचं वाचन आपण 2.1/2 असे करतो. आता याला आपण आपल्या व्यवहारी भाषेमध्ये 2.5 असं म्हणत नाही. 2.5 असं म्हणत नाही, तर याला आपण 2.5 असे म्हणतो. काय म्हणतो? 2.5 असे म्हणतो. 2.5 असे म्हणतो. आणि याला आपण 1.5 म्हणत नाही, तर त्याला आपण दीड असे म्हणतो. हा दीड झाला, हे 2.5 झालं. आता समजा तुम्हाला 3.5 लिहायचं आहे, तर काय करायचं? पहिल्यांदा 3 लिहायचं आणि 1/2 लिहायचं. एकदम सोपं आहे मित्रांनो. 3.5 तुम्हाला लिहायचं आहे. 3 पहिल्यांदा लिहायचं आणि मग 1/2 असं लिहायचं. बघा, 3.5 याला आपण आपल्या व्यवहारी भाषेमध्ये म्हणतो आणि याला अपूर्णांकाच्या भाषेत वाचताना 3.1/2 असे याचं आपण वाचन करतो. यापुढे तुम्ही कोणती पण संख्या घेऊ शकता. 4.5 घेऊ शकता, 4 1/2. 5.5 घेऊ शकता, 5 लिहायचं 1/2. 6.5 घेऊ शकता, 6 1/2. 10.5 घेऊ शकता, 10 लिहायचं 1/2. 15.5 घेऊ शकता, 15 लिहायचं 1/2. बघा, तुम्हाला कोणती पण संख्या देऊ दे, तुम्ही त्याचं वाचन कसं करायचं आणि लेखन कसं करायचं. याला 4.1/2 असं पण म्हणू शकता आणि आपल्या व्यवहारी भाषेमध्ये 4.5 असं म्हणायचं आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की या संख्यांना अपूर्णांकात, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं लिहायचं, तर तुम्ही लिहू शकता 4.1/2, 5.1/2, 6.1/2. तुम्हाला फक्त आपल्या व्यवहारी भाषेत समजावं म्हणून मी सांगते. याला 4.5, 5.5, 6.5, 10.5, 15 असं तुम्ही म्हणू शकता. चला आपण पुढची कन्सेप्ट पाहूया. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. बघा, आता इथं मी एक चौकोन काढलेला आहे. आणि इथं पुन्हा आणखीन एक चौकोन मी काढलेला आहे. तर बघा, आता हा एक चौकोन जो आहे तो इकडचा मी पूर्ण असा रंगवलेला आहे. याला आपण 1 म्हणतो. या चौकोनाचे आपण 4 भाग असे केलेले आहेत आणि यातले फक्त आपण 3च चौकोन रंगवायचे आहेत. 3च चौकोन आपण यातले फक्त रंगवायचे आहेत. हा एक जो आहे राहिलेला तो आपण रंगवलेला नाही. हा जो एक आहे तो आपण रंगवलेला नाही. तर याचं लेखन कसं करायचं? बघा, हा जो एक आहे तो एक इथं लिहायचा पहिल्यांदा. तर आपण त्या चौकोनाचे किती भाग केलेले आहेत? एकूण 4 भाग केलेले आहेत. आणि किती चौकोन रंगवले आहेत मित्रांनो? आपण 3 चौकोन रंगवलेले आहेत. तर याला बघा, याचे आपण 3 चौकोन फक्त रंगवलेले आहेत. तर याचं वाचन आपण कसं करायचं? 1.3/4 असं याचं वाचन आपण करायचं. 1.3/4 असे याचं वाचन करायचं. तर बघा, व्यवहारी भाषेमध्ये आपण याला काय म्हणतो? 2.25 असे म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो? तर 2.25 असे म्हणतो. 2.25. तर तुम्ही म्हणाल हे 2 कुठून आलं आता मध्येच? हे 2 कुठून आलं? तर बघा,
इथं तर 1 दिसतोय, इथं 3 दिसतंय, इथं 4 दिसतंय. मग हे 2 कुठून आलं? तर बघा, या 2.25ची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा पाव उणे 2 अशी याची फोड होते. पाव उणे 2 अशी याची फोड होते. उणे म्हणजे काय? तर कमी असणे. उणे म्हणजे काय? कमी असणे. म्हणजेच 2 ला पाव भाग कमी असणे. 2 पूर्ण होण्यासाठी पाव भाग कमी असणे म्हणजेच 2.25 असे म्हणतो आपण त्याला. बघा, तुम्हाला इथपर्यंत समजलं? आपण इथं एक चौकोन रंगवला, यातले 3च भाग रंगवले, एक पाव भाग जो आहे तो रंगवलेला नाही. हा जर आपण पाव भाग रंगवला तर 2 भाग पूर्ण होतात मित्रांनो. मग आपण हा पाव भाग रंगवलेला नाही, म्हणजेच 2 भाग रंगवायला पूर्ण होण्यासाठी हा पाव भाग कमी आहे, म्हणजेच त्याला म्हणतात 2.25. समजलं तुम्हाला? आता समजा आपण पुन्हा इथे काय केलं, 2 असे चौकोन काढले. हे दोन्ही पण आपण रंगवलेले आहेत. असे दोन्ही पण चौकोन आपण रंगवलेले आहेत. पुन्हा इथं आणखीन एक चौकोन काढला आणि याचे पुन्हा आपण 4 भाग केले आणि यातले पुन्हा आपण 3च भाग रंगवले. बघा, यातले पुन्हा आपण 3च भाग रंगवले आणि हा जो एक भाग आहे तो रंगवला नाही मित्रांनो. तर इथं त्याचं लेखन कसं करायचं? बघा, त्याचं इथं लेखन कसं करायचं? तर जे चौकोन पूर्ण आहेत, पूर्ण ते पहिल्यांदा इथे लिहून घ्यायचे. जे पूर्ण आहेत, हे 2 पूर्ण आहेत रंगवलेले, ते 2 इथं लिहायचं. आणि तिसऱ्या चौकोनाचे किती भाग रंगवले आपण, किती भाग रंगवले ते वर लिहायचं आणि किती भाग केले एकूण ते खाली लिहायचं. बघा, तुम्हाला समजलं काय केलं? 2 चौकोन जे आहेत रंगवलेले ते 2 इथं लिहिले आपण आणि तिसऱ्या चौकोनामध्ये आपण जे 4 भाग केले होते, 4 भाग केले म्हणून 4 खाली लिहिलं, 3 भाग रंगवले म्हणून 3 वर लिहिलं. तर याचं वाचन कसं करायचं? 2.3/4, 2.3/4 असं पण याचं वाचन केलं जातं. आणि आपल्या व्यवहारी भाषेमध्ये 2.25 कसं वाचन करायचं? तर 2.25 असं याचं वाचन आपण करू शकतो. म्हणजेच 3 भाग पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे असा याचा अर्थ होतो. 3 भाग पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे. तर आता आपल्याला काय लिहायचं आहे मित्रांनो? 2.25 लिहायचं आहे. तर कसं लिहायचं? इथं आपल्याला 4 लिहून चालणार नाही. 4च्या आधी काय संख्या आहे? 3 आहे आणि पुन्हा वर 3/4 असं तुम्ही लिहू शकता. याला 2.25 म्हणायचं. जर तुम्हाला 2.5 लिहायचं आहे तर 5च्या आधी काय येतं? 4 येतं. पुन्हा 3/4 लिहायचं. याला म्हणायचं 2.5. 2.6 लिहायचं आहे तुम्हाला तर 5 लिहायचं, 3/4 असं याचं वाचन आणि लेखन केलं जातं. जर तुम्हाला प्रश्न आला याचं पूर्णांक अपूर्णांकात लेखन करा तर तुम्ही लिहू शकता 3.3/4, 4.3/4, 5.3/4. बघा मित्रांनो, तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा लिहायचा असतो. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.